अंबरनाथ से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। अंबरनाथ में 208 महिला बोगस मतदाताओं के रूप में पकड़े जाने का दावा किया गया है। इस मामले पर भाजपा नेता और उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले ने गंभीर आरोप भी लगाए हैं। करंजुले के मुताबिक 200 नहीं बल्कि 2000 लोगों को मतदान के लिए लाया गया है और मुमरा, भिवंडी और मालेगांव से बोगस मतदाताओं का अंबरनाथ लाने का भी आरोप लगाया गया है। वहीं उन्होंने आगे कहा है कि फिलहाल पुलिस जांच कर रही है, लेकिन अगर ठोस कार्रवाई नहीं हुई तो भाजपा की ओर से बड़ा आंदोलन किया जाएगा। साथ ही उन्होंने भाजपा कार्यकर्ताओं पर लगाए गए पैसे बांटने के आरोपों को भी पूरी तरह झूठा बताया है। सर 208 महिला बोगस मतदार सापडले आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? 208 तर ह्या डिटेक्ट झालेल्या महिला आहेत, पण माझ्याकडे अशी माहिती सुमारे 2000 महिला अंबरनाथमध्ये बोगस वोटिंगसाठी आणलेल्या आहेत आणि मुंब्रा, भिवंडी, मालेगावपासून या महिला आणलेल्या आहेत आणि अशा महिलांचा वापर बोगस मतदानासाठी केला जातो। हे तपासामध्ये सुद्धा निष्पन्न होईल आणि ज्यांनी कोणी आणले त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही मोठं आंदोलन अंबरनाथमध्ये करू। कोण करतोय हा? कोणावर थेट आरोप आहे तुमच्या? हा तपासाचा भाग आहे। पोलीस हे निष्पन्न करतील। पोलिसांवर आमचा खूप दांडगा विश्वास आहे। आमची माहिती अशी, आमचं मत असं आहे की पोलीस कधीही चुकीचे काही करत नाहीत आणि चुकीचं कुठल्याही प्रकारे चुकीचं असं कुठल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत नाही। त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू। कुठे होते हे लोक? एक कृष्णा मॅरेज हॉल पश्चिमेला चिंचपाडा आणि गोसगावच्या। सर पॅनल क्रमांक 28 मध्ये तुमच्या कार्यकर्त्यावर देखील पैसे वाटपचा आरोप राष्ट्रवादीच्या लोकांनी केला तुमच्या? नाही, आरोप करणं वेगळी गोष्ट आहे। आता माझ्या खिशात समजा ₹1,00,000 आहेत तर मी काय वाटत सुटतो का? आरोप करणं तर हा वेगळा विषय झाला। आरोप कोणी कोणावर करतं, पण ते बिनबुडाचे आरोप करणं ह्यांची खानदानी सवय आहे। यांना ती लागलेली सवय काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे। पण तुम्ही डिटेक्ट करा, त्याच्यामध्ये तपास बघा। तर माझ्याकडे पैसे खिशात पैसे म्हणून का मी काय पैसे वाटत सुटलो का? काय मतदानाचा काय कौल आहे? मतदानाचा कौल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे। भारतीय जनता पक्ष ह्यावेळेस नगरपालिकेमध्ये बघा त्यांचा झेंडा कसा आमचा फडकतो हे आता उद्याच समजेल आपल्याला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, अंबरनाथ।